नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जाणून घ्या श्री विष्णू सहस्रनामाचे महत्त्व। विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात, विघ्ने, संकटे दूर पडतात। नंबर 1, दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते। नंबर 2, नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते, इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्ती होतात। नंबर 3, 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू योग केल्याचे फळ मिळते, असे पूज्यनीय श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिले आहे। नंबर 4, एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णू पुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नृसिंह नको, तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते। नंबर 5, 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात। नंबर 6, सहस्र तुलसी पत्रांनी सहस्रनामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात। नंबर 7, बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते। ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते। नंबर 8, वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत। याची सुरुवात बुधवारीच करावी। तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच। नंबर 9, बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद, गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत। नंबर 10, घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते। नंबर 11, श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या श्लोकाचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो। नंबर 12, विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा। नंबर 12, श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या श्लोकाचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे। नंबर 13, पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात। नंबर 14, शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गाय दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो, असे चक्रपाणीचे वचन आहे। नंबर 15, श्री विष्णू यांच्या अच्युत, आनंद, गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो। नंबर 16, आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर जेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.